श्री स्वामी समर्थ माय न्यू इन्स्टा फॅमिली. तर मी आजपासून न्यू इन्स्टावर छान असे मिनी ब्लॉग तुमच्यासाठी बनवणार आहे. तर पाहायला विसरू नका. माझ्या यूट्यूबवर सुद्धा चॅनल आहे, तिथं सुद्धा मी लिंक देईल, तिथं सुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर घरामध्ये लहान मुलं असले की कोणताच देव जागेवर राहत नाही, त्याचप्रमाणे आमचे सगळे देव तर जागेवर असतात, फक्त नंदी आणि गाय मात्र एका जागेवर कधीच राहत नाही. त्यांना जागेवर ठेवलं, दिवे लावून घेतले आणि स्वामींना प्रार्थना केली, स्वामींना मुजरा केला आणि तिथून पुढं आपल्या दिवसाची सुरुवात चालू केली. तर स्वतःच्या हाताने स्वतःला कुंकू लावणं हे सुद्धा अवघडच आहे, पण रोज लावते त्याच्यामुळे सवय झाली. तर ते कसं लागलं हे सुद्धा बघण्याची एक अपेक्षा ती. आज तर खूपच छान गोल असं लागलं. थोडंसं पुसून घेतलं आणि नंतरच्या कामाला लागले. खूप सारं काम राहिलं होतं, तेवढं करून घेतलं. काम तर सर्व झालं होतं, त्याच्यामुळे केस आधी सोडून दिले नसतं. स्वयंपाक करताना जर सोडले का तर ते सर्व जेवणामध्ये जातात. तर इकडे यांचं चाललं होतं भिशीच्या पैशाचे नियोजन लावायचं काम. आईने देवपूजा छान अशी केली होती, मग छान अशी रांगोळीसुद्धा काढून घेतली आणि असा होता आज आमच्या देवांचा लूक काहीसा. तर इथून पुढं माझी छान छान पूजासुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर फॉलो अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. काम तर सर्व झालं होतं, त्याच्यामुळे स्टोरेज खूप झालं, तेवढं स्टोरेज कमी केलं आणि जेवण घेतलं. तर मी आज दूध चपाती का खाते, कारण की मी आमच्या घरात केलं होतं कडू कारलं आणि ते मला आवडत नाही, त्याच्या मी काही ते खाल्लं नव्हतं. माझं जेवण झालं होतं. आता त्यांची जेवायची भाजी होती. दुर्वाला एक जणांनी सांभाळावं लागतं आणि एक जणांनी खावं लागतं. आज तर यांचा पूर्ण चेहरा तुम्हाला दिसला नाही, पण पुढील ब्लॉगमध्ये नक्की दिसणार आहे. त्यांना आज काय झालं होतं काय माहिती. तर उन्हाळा चालू झाला आणि आता कोड्या पापड्या खूप साऱ्या अशा रेसिप्या चालू होतात. तर आज आम्ही पहिल्यांदाच चालू केली होती तांदळाची पापड करायचं काम. तर करून तर ठेवलं होतं मम्मीने, पण ते फक्त हटायचं काम पण झालं होतं, पण मी फक्त हलत होते. तर मला ते हलत सुद्धा नव्हतं एवढं, म्हणजे त्याला जोर लागतं. आणि आमच्या मामाने घेतला आहे नाही आयफोन, तर ते बघायचं काम झालं होतं. आणि दुर्वा तर काय मामाकडे जात नव्हती, म्हणून म्हणलं तुम्ही दोघं बघून घ्या काय करते. तर आमचा गाईचा गोठा आहे, तर मग गाईच्या गोट्यामध्ये जाऊन आले आणि इकडं काय पापड करायचं काम चालू सुद्धा झालं होतं. मम्मी तोडत होती, नंतर मम्मीच्या जागेवर माझी एंट्री होणार होती पापड तोडण्यासाठी. आणि दूर होतं काय पापड उचलू उचलू खायचं काम चालू होतं. मी इकडं छान बसले होते ना, आई मशीनमध्ये राहिलेलं थोडंसं पीठ जोर लागा की हायशा म्हणून पटपट दळायचं काम चालू होतं. ना आमच्या दुर्वा मॅडमने ते काय बाबा गोळा आणला होता, आताच कुठं सर्दी खोकला बंद झालाय, आता उन्हाळ्या म्हणजे तापीचा ताण राहणार. तर अशा पद्धतीने छान पापड्या तयार केले आणि घरी निघून आलो. तर इकडं रात्री करायची होती आम्हाला पावभाजी. सासूबाईंना बोलवलं होतं पावभाजी करण्यासाठी. यांनी कुकरची हवा काढता काढता सर्व कुकरची शिट्टीच बाजूला केली आणि अशा पद्धतीने काहीतरी पाणी बाहेर आलं. तर रात्री छान अशी पावभाजी सासूबाईंच्या हाताची खायला मिळाली. तर खूप छान झाली होती आणि त्यांनी खूप छान सुद्धा केली होती. तर असे मिनी ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो करा लवकर. तर आपण 30 डेज तर साडीचं सुद्धा चॅलेंज घेत आहोत. तर साडी एवढ्या वेळ ठेवली होती, जेवायच्या आधी काढून ठेवली, जेवण केलं, नंतर पाणी भरायला लागले. तर फॉलो करायला विसरू नका.